घे तो थंडीच्या आंब्या घालच्या बाबा ते सिरपल देतो ते मान्य करून घे आणि गुरा ढोरस पोरा बोला सगळ्यांना सुखी लावा करा जाळ आणि धूर संकट निघालाय. हे 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 बाचाळ भाजलं माझं पार. आमच्या आता फुटायची बारी आली. मी हे बघा निवत कोकणातला शेरी खिंडीतल्या एका पोराच्या गाडीवर काय पाऊस पडेल तेव्हा पुन्हा बघायचं, तोपर्यंत नाही. बरं आहे आपलं. आपली वाईट कच्चा खाली बसतोय, तो कुठं वाईट वाड्यावर बसतोय, फिरायला मिळतं हळूहळू आपलं. परत कबरण पायात चालू ना, एवढं झालंय आता. पाऊस पडल्याशिवाय येणार नाहीस. पाऊस पडल्याशिवाय येणार नाहीस. काय तिथे बसून करणार. ते अक्षय इकडून रोड आहे. पुढे गेली होती त्या तळ्यावर जातोय का काय? तू बाहेर होतो म्हणून मित्रांनो, आपण गेल्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की बघा, कारण की गेल्या वर्षीची राखण आहे बघा त्या ठिकाणी दिली होती आणि ह्या वेळेसची राखण आपण आपल्या पार्टे बंधूंची. आणि हा आपला हुकमी एक्का आहे. हा निवद बघा, बस 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 निवद बघा तुम्ही. वाव बरोबर ठेवलंय तुम्हाला. बरं केलं. हे सर्व संपवायचंच. हे घ्या पुढे. अण्णा वाढ. अरे ती परातच तर मित्रांनो, आम्ही यायच्या आधीच मस्तपैकी राखण्याची तयारी करून ठेवली होती आणि आता आम्ही आता जेवायला बसतोय. हे बघू शकता, परातच दिले आमच्या पुढे. हे बघा बऱ्याच फोन आला. मोठी टाकी मित्रांनो, अजून तुम्ही 5 स्टार मध्ये जेवा आणि एकदा ना फक्त या निवदाचा फक्त घास घ्या. बरं आलो शेठ. नाद नाही करायचो. हॅलो, धन्यवाद धन्यवाद शेठ. कोण इकडे बघा मित्रांनो, पांड्या त्यांची राखण आहे. हे बघा. जबरदस्त एकदम. अरे काय काय बारीक करा पाहिजे. कंपनीला काढलं काय काय पीस शिजलेलं आहे मित्रांनो. बोल ना. अहो जबरदस्त. अहो जबरदस्त. अहो नाद नाही करायचा. झालं याकच कापडून आणि अक्षरने आता परत बरं भात खाल्ला. तर नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ तर बघितलेच असेल. जाळ आणि धूर संकट. हे ऐक की, जाळ आणि धूर संकट निघालाय. हे 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 बाचाळ भाजलं माझं पार. एवढा तिखट म्हणजे त्या निवदामध्ये ना, आता ज्यांना माहिती आहे निवद कसं बनवतात, चटणी मीठ आणि हळद. चटणी अति प्रमाणात असते आणि एकदम तिखट निवद असतो. जबरदस्त लागला निवद एकदम. हे नाऱ्या निवद कसा होता. आणि आम्ही ना परातीत घेऊन बसलो होतो. आणि पीस किती घाललास? पीस चांगलं होतं, मजबूत होतात, सगळं बोनलेस होतं. नळी ना, नळी होती, पाया फेफडा कलेजा सगळं होतं. तर आता आम्ही पार्टे बंधूंची आम्ही राखण खाल्ली आणि आता आम्ही चाललोय म्हांदे बंधूंची राखण खायला. तर मित्रांनो, हे बघू शकता आपलं तलाव. हे आहे सावरण्याचं तलाव आणि इथलं तर तुम्हाला माहितीच आहे. आता पर्यटकची सुरुवात होईल, पाऊस चालू झाला की. पावसानं तर काय दडी मारली आहे आणि आपण चाललो आता भांड्यांची राखण खायला. आणि ती असं आहे ना की ती राखण तिकडच खायची असते. म्हणजे जे काय कोंबडा तलंग बिलंग काय द्यायची असते ना, ते तिकडच खायची असते. चले प्रेम मंगी ओ नाना, आलो आलो. बघा कुठं हा मित्रांनो, इकडं आहे ना आमचं वाडा होतं पहिलं. इकडं कल्पेशांचा वाडा, तिकडं आमचा वाडा, रामू तात्यांचा वाडा. नारळ लागायले. अरे ते तिकड एवढं खाल्ले तर काय लागणार नाही वे. इन्स्टंट इन्स्टंट म्हणजे वरण टाका खालना सोडा. इकडे बघू शकता, ही आहे भांड्यांचे राखण्याचं. इकडे गोविंद बाबा बसलेत, नानाश्री.
इकडे व्हेज आहेत, हे खात नाहीत. तुम्हाला परत ठेवले बाबा, हे बघा तुम्हाला ठेवले मी चाललो आता. आमाची मला नाकात घुसवशील. मी नारायण मग बाप्पा. अरे नाकात जाईल माझ्या. हे बघा एसटी आले ही परत जातोय असं. आमच्या आता फुटायची बारी आली. मी हे बघा निवत कोकणातला. शिरी खिंडीतल्या एका पोराच्या गाडीवरती आलो आणि तिथनं भारवतनं तो माया भेटला. चला उरका लवकर. खाऊ दे. तर मित्रांनो, राखण म्हणजे काय, तर प्रत्येकाला तर आता कोकणातल्या प्रत्येक कोकणकरांना माहितीच आहे राखण म्हणजे. आणि ज्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी सांगतो. तर मित्रांनो, ही जी आजूबाजूची भात शेती आमचे आजोबा पंजोबा म्हणजे वडिलोपार्जित जी पण काही शेती आहे, तर ती ज्यावेळेस करायची इथं, तर त्यावेळेस बाबा इथलं भात शेती चांगली येऊ दे, इथल्या गुराढोरास कोंबड्या कुकड्यास ह्यांना सगळ्यांना सुखपती द्या आणि आपलं इथलं जो पण कोण राखणदार असेल तर त्याला मानपण दिला जायचा. आणि ही परंपरा ही आम्ही चालू ठेवली आहे. म्हणजे जरी आमचे वाडवडील कोण आजापंजा नसतील तरी पण प्रत्येक कोकणकारांनी ही परंपरा अजूनपर्यंत चालू ठेवली आहे. मित्रांनो, हे बघू शकता पार्टे बंधूंचे राखणदार आहेत इथं. हे आपल्याला इथं भात शेती होती, त्यासाठी आपण इथं राखण द्यायचो साळाभात प्रमाण. हां, तर ती राखण देतो आणि हे सर्व आमची पित्र सर्व आहेत. बरोबर. हा, आणि ते आता आमची राखण झाले पित्तर पक्ष. तर इथल्या जेवढे पण शेती भाती ज्यावेळेस गुरं बिरं असायची तर त्यांना राखण कर तो राखणदार असायचा. आणि तो अजूनही आमच्या पांड्या त्यांनी पार्टे बंधूंनी सांभाळलेला आहे. आणि हे फक्त कोकणामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं. इकडे बघू शकता हे जे आहेत ते राखणदार आहेत. तर ह्यांची नावं नाही माहिती पण प्रत्येक राखणदार आहेत. आणि आता आम्ही निघालोय सगळेजण. नाही तर मित्रांनो, मस्तपैकी दुपारी भरपूर ऊन लागत होतं आणि त्या उन्हामध्ये आम्ही राखण देऊन आलो, आपल्या जागेवाल्याचं वगैरे मानपण देऊन आलो. आणि मित्रांनो, घरी आलो आणि थोडंसं झोपलो, तुम्हाला दिसतच असेल. आणि झोपलो आणि एवढा मस्त जबरदस्त मित्रांनो पाऊस लागून गेला, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, मस्त एकदम काळं काळं झालंय सगळं आभाळ. मस्त पहिला पाऊस आलेला आहे, माझ्या गावाला पहिला पाऊस आलेला आहे. हे बघा वळचण गळते आम्ही. आजी म्हणते अंगणातल्या पाण्याचा काढ. दाखव कुठलं पाणी. अच्छा, पाणी तुंबली हे बघू शकता मित्रांनो, पाणी म्हणजे पाऊस चांगलाच पडला. आणि हे बघू शकता आपली प्रशस्त पडवी. आणि इकडं आपल्या आजीची आवडती चूल, इकडं आपली फाटी भरलेली आहे. आणि चला आता आपण भिजायला जाऊया. मी भिजायला चाललो आई. बघा पाऊस पडला तसं आंबे गेलं. मला एक दे कच्चा. हे बघा ते बघा कार्यकर्ते मस्तपैकी आलेले आहेत राखण्यासाठी. आणि खाऊ आणलंय दाखव. तंबाखूची पुडी का काय चम का काय अंगार आणलंय मला लावायला. आपलं चॅनल चांगलं ग्रोथ व्हावं त्यासाठी आपल्यासाठी अंगार आणलाय. तो थंडीचे आंबे घालच्या बाबा, ते सिरपल देतो ते मान्य करून घे आणि गुरा ढोरस पोरा बोला सगळ्यांना सोबत लावा करा. विकी बघ गेल्या वर्षी सांगत होता भाऊ कसा मनसूर होता ते आठवतंय का तुला? क्वालिटी अरे साई सकट हवा काय
शाही सकट खावा. तर पाऊस जोरात आला म्हणून मस्त भिजायला आलो होतो, पण पाऊसच गेला, काळोख झालाय. पण इकडे बघू शकता आंब्यावरती आले सगळेजण. इकडे मामा बसले शोधत, आंबा पडला की सुटले. हे बघा आंब्याचे मालक वरट आहेत, पळतो का शिवी देऊवरनं. चला 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 चला, सायलेंट मध्ये पाडा आंब. सायलेंट मध्ये पाडायला किती सायलेंट मध्ये पाडायला फक्त ती सापडी. मित्रांनो इकडे बघू शकता आजी आपली मस्तपैकी चटणी बनवतीये, कांदा मसाला. हे बघू शकता. आणि ही आहे बुक्का. इकडे भाजलेला कांदा, लसूण आणि कोथिंबीर. आणि ह्याच्यामध्ये आपली आजी मस्तपैकी चटणी बनवतीये. एक पूर्ण रेसिपी मी नक्की टाकेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. हा नाही नाही. तर मित्रांनो आज दिवसभर मिरगाच्या राखणी खाल्ल्या, सगळ्यांचे मस्त मस्त एकदम चमचमीत निवत खाल्ले. तर आपली काय राखण नसते यावेळेस, म्हणजे आपली प्रतापगडला द्यावी लागते राखण. तर ती राखण इथं नसते, प्रतापगडला असते, आणि ती जुलै ऑगस्टच्या दरम्यान असते. तर आपण गावातल्या सर्वांच्या राखणी वगैरे मस्तपैकी खाल्ल्या, निवत खाल्ले. आणि आता मस्तपैकी निवांत संध्याकाळच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. तर व्हिडिओला मित्रांनो इथंच थांबवतो. या व्हिडिओमधून तुम्ही राखणा बघितल्या, थोडं गावातलं वातावरण बघितलं. तर नवीन कोण असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.